नमस्कार मित्रांनो, इराणने पर्शियाच्या आखातात 2 माल वाहतूक करणारी जहाजं ताब्यात घेतलेली आहेत. इराणचं म्हणणं आहे ही शत्रू राष्ट्रांशी म्हणजे इस्रायल किंवा अमेरिकेशी संबंधित जहाजं आहेत आणि एका प्रकारे जी गोष्ट अमेरिकेने केली त्याची परतफेड इराणने केलेली आहे. तत्पूर्वी युद्धबंदी संपायला काही तास शिल्लक असताना म्हणजे 21 एप्रिलला संपणार होती. अमेरिकेच्या दृष्टीने 21 एप्रिल रात्री 12 वाजता म्हणजे आज पहाटे ट्रम्प यांनी घोषित केलं की इराणमध्येच गटतट पडलेले आहेत आणि इराणच्या राज्यकर्त्यांमध्ये एकमेकांच्यात पटत नाही आहे आणि त्यामुळे त्या वेगवेगळ्या 2-3 गटांना एकत्र येऊन एकत्रित काय तुमचं म्हणणं आहे ते मांडण्यासाठी मी त्यांना आणखीन काही दिवसाची मुदत देत आहे. ही मुदत साधारणतः 3 ते 5 दिवसाची आहे असं ट्रम्प यांच्या बोलण्यातनं आलं आणि त्याच्यात त्यांनी एकत्र मिळून आपला शेवटचा प्रस्ताव काय आहे तो सादर करावा. पण ट्रम्प यांच्या दृष्टीने शुक्रवारी पुन्हा वाटाघाटींना सुरुवात होऊ शकते. इराणकडनं या सगळ्या गोष्टीवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही आहे आणि या प्रतिक्रियेला एका प्रकारे प्रतिक्रियेची अपेक्षा असताना इराणनी 2 जहाजं ताब्यात घेऊन दाखवून दिलेलं आहे की आम्ही अजूनही युद्ध करण्याच्या मनस्थितीत आहोत. आता याचा अर्थ कसा काढायचा, कारण प्रत्येक गोष्टीचा शेअर बाजारावर परिणाम होतो, प्रत्येक गोष्टीमुळे काही ना काहीतरी जगात घडतं आहे आणि त्यामुळे याचा अर्थ कसा काढायचा ते देखील समजून घेणं आवश्यक आहे. काही विश्लेषकांना वाटतंय की इराणमध्ये जे अख्खी नेतृत्वाची फळी अमेरिकेने कापून टाकली त्यानंतर जे सत्ताधारी आहेत त्यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे. मवाळ विरुद्ध जहाल, धार्मिक विरुद्ध सेक्युलर, IRGC विरुद्ध लोकांनी निवडून दिलेले अशा अनेक प्रकारचे गट त्याच्यात निर्माण झालेले आहेत. एकीकडे इराणचे अध्यक्ष मसूद पेझेशकियान आहेत. त्यांच्याकडे बघितलं की मला डॉक्टर मनमोहन सिंग यांची आठवण येते, ती हातबलता त्यांच्या चेहऱ्यावरची ती डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासारखीच आहे. पेझेशकियान पण उच्च शिक्षित आहेत, सुविद्य वगैरे आहेत, परंतु त्यांच्या हातात काही नाही आहे. दुसरीकडे IRGC इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प म्हणजे क्रांतीचं संरक्षण करण्यासाठी उभारलेलं सैन्य ते आणि त्याच्यातही आक्रमक विचारांचे काही गट आहे ज्यांचं म्हणणं होऊन जाऊ दे, युद्ध आत्ता इराणकडे गमावण्यासारखं काही नाही आहे. इराण हा खरं तर शहादतसाठीच ही क्रांती आपण केलेली आहे आणि ज्या गोष्टीसाठी क्रांती केली ती करण्यासाठी प्राणार्पण करावे लागलं तरी काही पर्वा करता कामा नये वगैरे अशा प्रकारची जिहादी मंडळी पण तिथे त्याच्यामध्ये आहेत. दुसरीकडे त्याच्यात अधिक व्यावहारिक लोक ही IRGCमध्ये आहेत आणि त्यामुळे ट्रम्प यांचं म्हणणं आहे की या सगळ्यामुळे आमच्याकडे प्रस्तावावर चर्चेमध्ये मतभेद होतात आणि ते मतभेद दूर करण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट होणं आवश्यक आहे ती म्हणजे इराणमध्येच त्यांनीच ठरवावं. दुसरीकडे इराणचं म्हणणं आहे की ट्रम्प वाटाघाटींबाबत गंभीर नाही आहेत. गंभीर का नाही आहेत, कारण याच्या आधी पण म्हणजे इराण आणि अमेरिकेच्या मध्ये आणि फक्त अमेरिकाने अमेरिका सुरक्षा परिषदेतले 5 स्थायी सदस्य अधिक जर्मनी असे 6 देश मिळून JCPOA याच्याबाबत करार झाला होता. इराणच्या अणु इंधन समृद्धीकरणाबाबत हा करार होता. त्याच्यात ते 10 वर्ष इराण मर्यादित इंधन समृद्धीकरण करणार होतं आणि त्याच्या बदल्यात अमेरिका इराण विरुद्धचे निर्बंध टप्प्याटप्प्यांनी उठवणार होतं. त्याची सुरुवात झाली होती. त्याच्यातनंच भारत आणि इराण यांच्यामध्ये चहाबार बंदर आणि इराणकडनं तेल खरेदी करायला सुरुवात झाली होती. पण 2017 साली ट्रम्प यांनी सूत्र हातात घेतली आणि त्यांनी हा करार रद्द करून टाकला. ज्या प्रकारे राहुल गांधींनी स्वतःच्याच सरकारचं अध्यादेश फाडून टाकला UPA सरकारच्या काळात, तसं ट्रम्प यांनी अमेरिकेनेच मान्य केलेला करार काढून टाकला. त्यांचं म्हणणं आहे की हा करार इराणला खूप जास्त सवलती देतो, याच्यातनं इराण अणुबॉम्ब बनवेल, आम्हाला हा करार मान्य नाही आहे. ट्रम्प यांचा अंदाज खरा होता, कारण इराण हा काही अण्वस्त्र बनवणं हे त्यांच्यासाठी किंवा तिथपर्यंत जाणं हे त्यांच्यासाठी ते स्वतःला एक
सिव्हिलायझेशनल स्टेट समजतात आणि तो त्यांचा अधिकार असल्याच्या दृष्टीने ते हे बनवत होते. त्याच्यासाठीच त्यांनी हे सगळी जमिनीच्या खालती भुयारात खूप खोलवर त्यांनी ही सगळी अणुकेंद्र सुरू केली होती, ज्याच्याबाबत त्यांनी IAEAला सांगितलं नव्हतं. पण दुसरीकडे त्यांनी अणुबॉम्ब बनवला नव्हता आणि त्यामुळे इराणचं म्हणणं आहे की आम्ही करार केला होता, तो कराराचं पालन तुम्ही केलं नाही. अमेरिकेचं म्हणणं आहे तुम्ही करार केला होता, म्हणजे अमेरिकेतही ट्रम्प यांचं म्हणणं आहे करार केला होता, तो करार फक्त धुळफेक होता. करार करायचा आणि दुसरीकडे चोरट्या पद्धतीने हे सगळं सुरू ठेवायचं, हा तुमचा उद्देश होता. जे पैसे मिळतील ते पैसे पुन्हा दहशतवादाला वापरायचे, हा तुमचा उद्देश होता. आता गंमत अशी आहे की ज्या कारणासाठी ट्रम्प यांनी हा करार रद्द केला, जवळपास तेच मुद्दे आणि त्याच वाटाघाटींसाठी ट्रम्प यांनाच पुन्हा हा करार करावा लागणार आहे. आणि ट्रम्प यांना ते मान्य करण्याची इच्छा नाही, कारण मग जर हे मान्य केलं म्हणजे ओबामांनी 10 वर्षासाठी अट घातलेली, ट्रम्प म्हणणं 20 वर्षासाठी, इराणचं म्हणणं आम्ही 5 वर्षासाठी तयार आहोत. पण ते 5 वर्ष असो का 10 वर्ष असो, जर अशा प्रकारचा करार झाला शेवटी, तरी ट्रम्प यांचे टीकाकार म्हणू शकतील की मग तुम्ही आणि ओबामाच्या फरक काय, जे ओबामाने केलं तेच तुम्ही करत आहात. त्यामुळे ट्रम्प यांना असं दाखवून द्यायचं की आपण काहीतरी वेगळं करतोय. इराणचा दुसरा मुद्दा आहे की जेव्हा तुम्ही वाटाघाटीला बसता तेव्हा एकमेकांबद्दल, ज्याला कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स, एकमेकांबद्दल मनात विश्वास होईल. कारण शत्रू देश आहेत लोक एकमेकांचे, खास करून इराणचे ते एवढं सगळं प्रचंड नुकसान झालेलं आहे, नेतृत्व अख्खं कापून काढलेलं आहे. आणि त्यामुळे विश्वास निर्माण होण्यासाठी तुम्ही 4 पावलं मागे जा, आम्ही 4 पावलं मागे जातो. आणि असं म्हणून आम्ही 4 पावलं मागे गेलो, आम्ही होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली. तर आम्ही 4 पावलं मागे गेल्यावर तुम्ही 4 पावलं मागे जायचे, तुम्ही 3 पावलं पुढे आलात. याला वाटाघाटी म्हणत नाहीत, याला अशाने विश्वास निर्माण होत नाही. आणि त्यासाठी इराणचं म्हणणं आहे की ट्रम्प याला जबाबदार आहेत. एकीकडे वाटाघाटीत जी चर्चा होते त्याच्याबरोबर विरोधी मत ट्रम्प समाज माध्यमांवर व्यक्त करतात. साधारणतः असा शिरस्ता आहे की जेव्हा 2 देशामध्ये 2 गटांमध्ये वाटाघाटी सुरू असतात तेव्हा त्या वाटाघाटी पूर्ण झाल्याशिवाय, सफळ झाल्याशिवाय, निष्फळ झाल्याशिवाय त्याच्याबाबत सार्वजनिक वाच्यता करायची नसते. कारण माझी एक भूमिका आहे, मी वाटाघाटी कशासाठी करतोय का त्या भूमिकेच्या विरुद्ध विपरीत काहीतरी मी गोष्ट बोलतोय. आणि त्यामुळे मी जी खाजगी चर्चा करत असेल ती जर सार्वजनिक झाली तर मला माझ्या पाठीराख्यांमध्ये, माझ्या समर्थकांमध्ये जाता येत नाही. आणि त्यामुळे जेव्हा 2 गट वाटाघाटी करत असतात तेव्हा त्याचा तपशील गुप्त राखला जातो. गुप्त राखण्याची पद्धत आहे. तर अमेरिका वाटाघाटी करताना ज्या गोष्टी बोलते, ट्रम्प त्याच्या विरुद्ध भूमिका समाज माध्यमांवर घेतात. मग ऐकायचं कोणाचं, तुमच्या शिष्टमंडळाचं ऐकायचं का तुमच्या अध्यक्षांचं ऐकायचं? ट्रम्प यांचं म्हणणं आहे त्याच्यातनं दबाव तंत्राचा भाग आहे. पण इराणला हे मान्य नाही. आणखीन एक मुद्दा आहे तो म्हणजे वाटाघाटी कुणी करायच्या. कारण ज्या पहिल्या फेरीच्या वाटाघाटी झाल्या त्याच्यात इराणनी काहीतरी 150 लोक आणले होते. कारण इराणच्या दृष्टीने भांडण फक्त युद्ध थांबवण्यापुरतं मर्यादित नाही आहे, किंवा अण्वस्त्र बनवणं न बनवणं, किंवा अणु इंधन समृद्धीकरण करणं किंवा न करणं याच्यापुरतं मर्यादित नाही आहे. अमेरिकेने टाकलेले निर्बंध, कोणत्या कारणासाठी निर्बंध टाकलेत ते उठवले पाहिजेत. इराणमध्ये गुंतवणूक झाली पाहिजे. अनेक त्यांच्या अटी शर्ती जे वादाचे मुद्दे आहेत आणि त्यात इराणची बाजू मांडण्यासाठी त्यांनी त्या विषयातले तज्ज्ञ आणले होते. त्यांची अपेक्षा होती अमेरिका पण त्या क्षेत्रातले मुत्सद्दी तज्ज्ञ आणेल. पण ट्रम्प यांचा सगळा कारभार हा धंदा एके धंदा, धंदा दुने धंदा. आणि त्यामुळे त्यांचे सगळे जवळचे सहकारी आहेत हे सगळे व्यापारी आहेत. ते हुशार आहेत पण त्यांना अशा प्रकारच्या मुत्सद्दीगिरीचा अनुभव नाही आहे. त्यांच्यासाठी म्हणजे आजच मी एक पॉडकास्ट ऐकत होतो, त्याच्यात सांगितलं इराणनी जे डॉक्युमेंट बनवून आणलेलं चर्चेसाठी ते 150 पानी होतं. ट्रम्प यांच्या सहकार्यांचा बिझनेस प्लॅन असतो की चलो वॉर खत्म करते, धंदा शुरू करते, की इधर ये जगह दो, वो जगह दो, इधर हॉटेल बनाएंगे, इधर पार्क बनाएंगे, इधर हे अशा प्रकारे गोष्टी चालत नाहीत असं इराणचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे इराणचं म्हणणं आहे तुम्ही सिरियस नाही आहात वाटाघाटींसाठी. अशा परिस्थितीमध्ये वाटाघाटी कशा होणार, कोणाच्यात होणार, कोणाची बाजू खरी आहे? अमेरिकेचं म्हणणं इराणमध्येच एकवाक्यता नाही आहे, कारण सगळ्यांना हाव सुटले. खामेनी नंतर देश ताब्यात घेण्यासाठी एकीकडे मुश्ताबा खामेनी आहे, पण मुश्ताबाने अजून दर्शन दिलेलं नाही आहे. कदाचित मुश्ताबा गंभीर जखमी आहे आणि त्याच्या जागी लष्करी अधिकारीच हे सगळं चालवत आहेत. आणि त्यामुळे हा सगळ्या दोन्ही बाजूंकडनं सायकोलॉजिकल वॉरफेअरचा भाग आहे. इराणनी आखाती अरब देशांनाही धमकी दिलेली आहे की तुम्ही या युद्धात उतरला किंवा तुम्ही जर अमेरिकेच्या वतीने याच्यात मध्ये शिरायचा प्रयत्न केला, आम्ही पुन्हा तुमच्यावर हल्ले करू.
तुमच्या ऑइल फॅसिलिटीजवर, गॅस फॅसिलिटीजवर, पाण्याच्या प्रकल्पांवर हल्ले करू. आणि त्यामुळे पुन्हा एकदा परिस्थिती जशी होती तशीच आहे. या दोघांपैकी कोणती बाजू खरी आहे त्याच्यावर या वाटाघाटींमध्ये भविष्य 4-5 दिवसांनी वाटाघाटी होणार का शुक्रवारी, जसं ट्रम्प म्हटलं ते स्पष्ट आहे. कदाचित याला ऑफ रॅम्पिंगसाठी, कारण ट्रम्प यांनी आता भूमिका घेतली की आम्ही पर्शियन आखात अडवून धरलेलं आहे. इराणचं म्हणणं आहे जोपर्यंत तुम्ही अमेरिका वेढा उठवत नाही तोपर्यंत आम्ही चर्चाच करणार नाही. आणि त्यामुळे कदाचित या सगळ्यातनं लक्ष हटवायला म्हणून इराणच्या अंतर्गत राजकारणात गट पडलेत वगैरे अशा प्रकारची पुढी सोडून दिलेली आहे. दुसरीकडे इराणनी जहाजं ताब्यात घेऊन इराणनीही लक्ष हटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कदाचित सगळ्या जगाचं लक्ष या गोष्टींकडे असताना हळूच परस्परांच्या अडचणीचे जे मुद्दे आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. एक गोष्ट खरी आहे, दोन्ही देशांची लढाईची खुमखुमी आता कमी झालेली आहे. पण इराणसाठी त्यांच्या हातातला पत्ता हा शेवटचा पत्ता आहे आणि त्यामुळे त्याची किंमत वसूल केल्याशिवाय ते सोडणार नाही. आणि ट्रम्प यांच्यासाठी इराणला जी गोष्ट ओबामाने दिली होती त्याच्यापेक्षा जास्त द्यायला अमेरिकेची तयारी नाही. आणि अशा सगळ्या याच्यामध्ये या वाटाघाटी अडकलेल्या आहेत. त्यांच्याकडे सगळ्या जगाचं लक्ष आहे, कारण तेल, नैसर्गिक वायू, खतं, खनिज सगळं तिथे आहे. आणि याच्यातनं कधी मार्ग निघतो याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आपलं सगळ्यांचं आर्थिक हितसंबंध त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.